हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाईड करणार आहे की तुम्ही ट्युशन एरिया लातूरमध्ये शिक्षणासाठी आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि मला असं वाटत नाही की यूट्यूबवरतीच नाही तर ऑफलाईनमध्ये पण कुठंच तुम्ही मी जे गोष्टी सांगणार आहे त्या ऐकल्या नसतील. मे बी ऐकल्या असतील पण तुम्ही इग्नोर करत असताल. पण आज मी त्या गोष्टींची सिरियसनेस तुम्हाला सांगणार आहे. बाहेर थोडंसं काम चाललेलं आहे स्टुडिओच्या, तर त्याच्याबद्दल तहे दिल से सॉरी, लेकिन क्या करे. हा व्हिडिओ जर एंडपर्यंत म्हणजे लातूरमध्ये तर तुम्हाला यायचं असेल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नाहीतर आत्ताच व्हिडिओ बंद करून रील्स स्क्रॉल करत बसा आणि टाईमपास करत बसा. करिअरबद्दल अजिबात विचार करू नका. तर चालू करूयात. सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट की लातूरमध्ये यायचं आहे का, काय यायचं आहे ते स्वतःला विचारा तुम्ही. कारण ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण याचा अजिबात विचारच करत नाही की लातूरमध्ये जायचं आहे कशाला, कुठल्या गोष्टीसाठी जायचं आहे. तुम्ही म्हणता ना, अरे आम्हाला तर डॉक्टर बनायचं आहे, लातूरला जायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण ॲक्च्युअलमध्ये लातूरला जायची गरज आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणता हे आम्हाला कसं कळणार आहे. मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय टॉपिक कवर करणार आहे. नंबर 1 की लातूरमध्ये जायचं आहे का, त्याच्यानंतर मुलींची सेफ्टी कशी असते लातूरमध्ये, त्याच्यानंतर मुलांची सेफ्टी कशी असते, हॉस्टेल कसं असतं, मेस कशा असते, अजून तुमचा फ्रेंड सर्कल कसा असला पाहिजे. सोबतच ह्या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन वगैरे असतात गोष्टी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हा व्हिडिओ चालू केल्यानंतर मला माहीत नाही हा व्हिडिओ अर्ध्या तासाचा होईल, 15 मिनटाचा होईल की 10 मिनटाचा होईल की 5 मिनटाचा होईल, पण हा व्हिडिओ तुम्ही एंडिंगपर्यंत बघायचा आहे. कारण जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर लातूरमधील तुमचा आनंद पण स्किप होईल आणि तुमचं दुःख पण स्किप होईल. सगळ्याच गोष्टी स्किप होऊन जातील. कारण या गोष्टी व्हिडिओमध्ये काही कठोर गोष्टी पण सांगणार आहे. पालकांनी पण हा व्हिडिओ बघितला पाहिजे, सोबतच विद्यार्थ्यांनी पण बघितला पाहिजे. आणि जे विद्यार्थ्यांचे म्हणजे कझन आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनी पण हा व्हिडिओ बघितला पाहिजे की आमचा मुलगा लातूरमध्ये जाऊन काय करतो आहे. तर नंबर 1 गोष्ट आहे तुमची, इथं मी पॉईंट लिहून ठेवलेत. कारण असं जर मी बोलत गेलो तसं तर मी तासभर बोलत बसन, पण इम्पॉर्टंट पॉईंट सोबतच एक पण पॉईंट मिस नाही झाला पाहिजे, असे पॉईंट पण या ठिकाणी काही काही लिहिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे, यू शूड हॅव क्लिअर इन युअर माइंड दॅट वाय आर यू गोईंग टू लातूर. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये क्लिअर पाहिजेत तुमच्या माइंडमध्ये. एक सेकंड, लॅपटॉप जरा असं. तुम्हाला गोष्ट क्लिअर पाहिजे की तुम्ही लातूरमध्ये जाणार आहेत का. तुम्हाला माहिती आहे नीटसाठी जायचं आहे, जेईसाठी जायचं आहे का. नीटमध्ये पण आपल्यासाठी येतात 2 इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो तुम्हाला मी, म्हणजे थोड्याशा कठोर आहेत आणि थोड्याशा तुम्ही म्हणताना अरे असं कसं बोलू शकतो. जर लातूरमध्ये यायचं आहे ना तुम्हाला नीटसाठी, तर स्टार्टिंगला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला MBBS करायचं आहे का BAMS करायचं आहे. तुम्ही म्हणतात बाकीचं काय झालं. मित्रांनो, ही गोष्ट जी मी आत्ता बोलणार आहे ती मे बी तुम्हाला खटकेल थोडीफार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लातूरमध्ये येऊन तुम्ही जर 2-3 लाख रुपये खर्च करत असताल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही BSCला किंवा फार्मसी असल्या ह्याला ॲडमिशन घेत असताल, तर ते मी असं म्हणत नाही की ते खराब आहे किंवा चांगलं आहे. 2-3 लाखमध्ये तर लातूरमध्ये काय भागत नाही. पण एवढी गोष्ट तर कन्फर्म आहे की एवढा खर्च करून ती डिग्री घ्यायचीच आहे तर तुम्ही तुमच्या गावात जी कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन पण ती डिग्री करू शकता. त्याला लातूरला यायची काही गरज नाही आहे. तुमचा माइंड म्हणजे तेवढी बुद्धी आहे का तुमच्यामध्ये, BAMS करू शकतो किंवा MBBS करू शकतो. हे तुमच्या पालकांना पण माहिती, तुम्हाला पण माहिती की आमच्या पाल्यामध्ये तेवढी बुद्धी आहे का की आमचा पाल्य MBBSला लागू शकतो किंवा BAMSला लागू शकतो किंवा दुसरे पण कोर्स आहेत. पण तेवढी बुद्धी आहे का, त्याच्यावर तेवढे पैसे खर्च करू शकतो का आपण. हा विचार करा. पण असं नका विचार करू आधीच, कारण मी त्याच्याबरोबर पण पुढं बोलणार आहे. पण ती एक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, फायनान्शियल कंडिशन तुमची. नेक्स्ट पॉईंट आहे फायनान्शियल कंडिशन कशी पाहिजे लातूरला येण्यासाठी. लातूरला महिन्याला मिनिमम नाही म्हणलं तरी 7-8 हजार खर्च होतोच. कसा पण करा तुम्ही कॅल्क्युलेट. तुमचा महिन्याचा इन्कम तेवढा आहे का, ही पण गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जर असं कर्ज काढून, जमीन विकून, गाया बैल विकून जर लातूरला यायच्या प्रयत्नात असताल आणि जर म्हणजे गोष्टी सांगू वाटत नाहीत काय काय, पण जर तुमचा पाल्य जर त्या लायकीचा नसेल
जर तुम्ही त्याच्यावर एवढा खर्च करताय किंवा तुम्ही मुलीवर तुमचा एवढा खर्च करताय, तर स्वतः म्हणजे भावूक होऊन तुम्ही घ्यायला जाता निर्णय, पण ॲक्च्युअलमध्ये नंतर पछतावा तुम्हालाच करावा लागेल, असं पालकांना माझं म्हणणं आहे. तर असा काही अजिबात निर्णय घेऊ नका की जमीन विकून किंवा गाया वगैरे असलं काय विकून. आता मी इथं ट्युशन एरिया लातूरमध्येच राहतो मी पण, तर रिपीटरही मी असं समजा तुम्ही, पण खूप जास्त अनुभव आहेत आणि गोष्टी खूप जास्त पाहिलेल्या आहेत जवळून. तर माझा एक मित्र आहे, त्याच्या वडिलांनी स्वतःची म्हणजे त्याचे वडील काहीतरी जॉब करते, तर 17 का 18 हजार पगार आहे. तर स्वतःची मोटरसायकल विकली बरं का त्याच्यासाठी. पुन्हा शेती वगैरे करतात ते त्यांच्या म्हणजे असेच कामाला जातात. स्वतःची मोटरसायकल विकली, अजून स्वतःची ती बायकोचं सोनं वगैरे ते बँकेमध्ये ठेवून कर्ज काढलं आहे. त्या मुलाला लातूरमध्ये पाठवलं आहे शिक्षणासाठी, आणि तो मुलगा इकडं नशा करतोय, सिगरेट पितोय. असले पण इथं विद्यार्थी असतात. तर पालकांच्या हातात आहे की लातूरला पाठवायचं आहे का नाही. विद्यार्थी तर स्टार्टिंगला आपण बहुत म्हणजे खूप ही असतो की नाही लातूर खूप भारी शिक्षणासाठी वगैरे, ते भारी पण गोष्टी पण सांगणार आहे. पण आधी एक एक गोष्ट क्लिअर करत बसा, निगेटिव्ह लगेच होऊ नका, व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत बघा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फायनान्शियल कंडिशन बघा तुमची. जर तुम्ही मिडल क्लास असताल, तुम्हाला 4-5 एकर जमीन आहे मस्तपैकी, घरचा इन्कम वगैरे ठीकठाक आहे, ठीकठाक म्हणतोय लय पण हाय फाय लागत नाही लातूरमध्ये यायला, पण ठीकठाक आहे, कर्ज बिर्ज काढायची काही गरज नाही, तर मात्र तुम्ही लातूरमध्ये या. आणि असं नाही की कर्ज काढणारून लातूरला आलेले आणि ती काय बरबादच झाली, असं नाही. असे पण विद्यार्थी पाहिलेत मी की ज्यांच्या वडिलांनी कर्ज काढून त्यांना शिकवलं आणि आज त्यांनी टॉप रँक हासिल करून जेवढे त्यांना गिफ्टमध्ये पैसे भेटलेत ते त्या कर्जाच्या 10 पटीने जास्त आहेत. म्हणजे असे पण विद्यार्थी. एक तर तुम्हाला स्टोरी आता एक एक्झाम्पल सांगतो. 2 मुली होत्या ट्युशन एरिया लातूरमध्येच शिकत होत्या त्या. तर त्या मुलींना राहायला घर नव्हतं, पत्र्याच्या ह्याच्यात राहायच्या, लातूरमध्येच पत्र्याच्या रूममध्ये राहायच्या. आणि गरमी तुम्हाला माहीत असते लातूरची कशी असते. एक डबा खायचा त्या, एक म्हणजे मेस नव्हती त्यांना, एक डब्बा लावलेला 2000 रुपयाचा. त्यांचे आईवडील, त्यांचा तर आत्ता त्यांच्या आईवडिलांचा जर म्हणजे कॉन्टॅक्ट तर आहे मला, बघू मी त्यांच्यासोबत पण व्हिडिओ बनवेल. त्यांचे आईवडील अक्षरशः गटर वगैरे तसले साफ करणारे, तसले नसतात का, तसले काम करणारे. आणि त्यांच्या मुली, दोन्ही पण मुली आज KA मुंबईमधनं एकाच फर्स्ट अटेम्प्टमध्येच MBBSला लागल्या. म्हणजे तुम्ही त्या विचार करू शकता. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये 12वीत नाही म्हणत मी, रिपीटमध्ये म्हणतोय. अटेम्प्ट त्यांचा फर्स्टच होता दोघीचा पण. तर अशा पण विद्यार्थी असतात. तुमची फायनान्शियल कंडिशन ठीकठाक असेल, पैसे असतील, लातूरमध्ये पैसे लागतात, बाकी काय लागत नाही. आणि राहिली बात ह्या व्हिडिओला कोणी स्पॉन्सर केलं आहे का वगैरे, तर तशी काय गोष्ट नाही आहे. स्पॉन्सर केलेला व्हिडिओ आधी मी सांगत जाईल की हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेला आहे, पण हा व्हिडिओ कोणी स्पॉन्सर केला नाही. आणि राहिली बात, प्रत्येक गोष्ट मी पैशासाठी करत नाही. इमोशन नावाची पण काय गोष्ट असते. ज्या चुकीच्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यात तुमच्यासोबत घडू नये, ज्या चांगल्या माझ्यासोबत घडल्या त्याच्यापेक्षा 10 पटीने चांगल्या कशा तुमच्यासोबत घडतील लातूरमध्ये, याचा विचार मी हमेशा करत आलेलो आहे आणि करत राहील. तर आता राहिली बात सेफ्टीची, तर गर्ल्ससाठी लातूर सेफ आहे का. खूप विद्यार्थ्यांचा, पालकांचा हा प्रश्न असतो की मुलींसाठी लातूर सेफ आहे का, नांदेड सेफ आहे का. लातूर नांदेड ही सेम टू सेमच आहे, जास्त काय डिफरन्स नाही आहे याच्यामध्ये. ट्युशन एरिया पण तिकडे, इकडं पण ट्युशन एरिया आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला नोटीस करायची की ट्युशन एरिया लातूरमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पाठवताल, त्याची सेफ्टी ही कशावर डिपेंड करणार आहे. नंबर 1, तुमचं हॉस्टेल जर 4-5 किलोमीटर तर ट्युशन एरियामधनं लांब आहे रात्री, तर जाहीरची बात आहे ते जाणं थोडंसं सेफ नसणारच आहे. तर एरियामध्येच बघा, लातूरमध्येच हॉस्टेल एखादं, तर बेस्ट हॉस्टेल वगैरे असं काही व्हिडिओ वगैरे काय मी बनवणार नाही, कारण ते तुम्हाला वाटेल की यांचं प्रमोशन करण्यासाठी बनवलं आहे, पण ॲक्च्युअली मग तसं नाही आहे. पण ट्युशन एरियामध्ये खूप सारे हॉस्टेल आता नवीन बनलेले आहेत, मुलींसाठी तर स्पेशली खूप हॉस्टेल बनलेले आहेत नवीन. तर तिथं जावा तुम्ही, किंवा जे असे खूप आहेत म्हणजे हॉस्टेलबद्दल तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही. एरियामध्ये आल्या तुम्हाला कळून जाईल किती सारे हॉस्टेल आहेत. आणि राहिली बात सेफ्टीसाठी, तर ट्युशन एरियामधलं तर मी सांगू शकतो स्पेसिफिक. लातूरमधलं काय मला जास्त म्हणजे मी सांगेन, पण लातूरमध्ये गॅरंटी कोण घेऊन. पण तुम्ही म्हणता ना आम्हाला खूपच जास्त फ्रीडम आहे वगैरे, तर मग तुम्ही तुमच्या घरीच राहा. इकडे लातूरमध्ये काय येऊ नका तुमची फ्रीडम घेऊन. असेल तुम्हाला फ्रीडम भारी,
पण ट्युशन एरिया लातूरमध्ये तर एक पथक आहे, दामिनी पथक. दामिनी पथक मुलींसाठी काम करतं, म्हणजे मुलींच्या सेफ्टीसाठी. असं नाही की फक्त मुलींसाठीच, मुलं पण तिथं जाऊ शकतात मदत मागायला, पण जास्त करून ते त्यांचं फोकस असतं मुलींच्या सेफ्टीसाठी. तर दामिनी पथक काय आहे, कसं आहे, ह्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. दामिनी पथक इंटरव्ह्यू बाय विश्वजित गायकवाड असं तुम्ही सर्च केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. पण लातूर ट्युशन एरियामध्ये तर सेफच आहेत मुली. पण उघड तुमची मुलगी ट्युशन एरिया सोडून दुसऱ्या मुलासोबत फिरत गेली तुळजापूरला, इकडं सोलापूरला, तर त्याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही. आम्ही पण घेऊ शकत नाही, ना दामिनी पथक घेऊ शकतं, ना लातूर पोलीस कोण घेऊ शकतं. तर ही गोष्ट पण तुम्ही ध्यानात ठेवायची. लातूरमध्ये ट्युशन एरियामध्ये तर सेफ आहे. म्हणजे तुम्ही जर ट्युशन एरियामध्ये येत असाल, रोजची रोज क्लास, रीडिंग, मेस आणि आपल्या हॉस्टेलची रूम, एवढ्याच गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल 2 वर्ष, तर तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येत नाही. जर आली जरी अडचण, एक कॉल करायचा फक्त दामिनी पथकला. 1 मिनटं लागत नाही तुमची अडचण सॉल्व करायला. एक कॉल फक्त. दामिनी पथकचा नंबर वगैरे काय डिस्क्रिप्शनमध्ये असेल किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळेल की दामिनी पथकची पॉवर काय आहे ती. पण जर तुम्ही असं टवाळपणा जर करणारे विद्यार्थी, म्हणजे तुमचे पालकाचे जे विद्यार्थी असतील किंवा मुलगा असेल मुलगी असेल, असं नाही म्हणत की मुलगीच फक्त टुकार असते किंवा मुलगाच टुकार असतो, पण त्याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही. तुमचं जर आधीपासूनच स्वतःचंच नाणं जर खोटं असेल, तर दुसऱ्याला नाव ठेवायला काही तुम्हाला अधिकार नसतो, असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणजे अजून काही गोष्टी क्लिअर करतो मी मुलींबद्दल, ज्या की म्हणजे थोड्याशा तुम्हाला राग येईल. कारण राग नाही आला तर समजायचं की भाई व्हिडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. राग आला समजायचं की यही सत्य आहे दोस्तो. ट्युशन एरियांमध्ये आल्यानंतर ज्या की अशा असतात थोड्याशा छपरी मुली टाईप, तर म्हणजे ह्या व्हिडिओ कुणासाठी, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोकांसाठी व्हिडिओ आहे. कारण मला माहिती पर्सनली त्यांचा स्ट्रगल काय असतो. मी पण एक मिडल क्लास विद्यार्थी. असं नाही आहे की माझ्या वडिलांचं खूप करोडोचा बिझनेस आहे आणि असं तसं. मिडल क्लास विद्यार्थी मी पण, आणि मला माहीत असतं मिडल क्लास लोकांचा पेन काय असतो. तर आता लातूरमध्ये आल्यानंतर ज्या अशा काही छपरी मुली असतात, छपरी इन द सेन्स या त्यांचा बॉयफ्रेंड असतो. आजकाल तर काय विषय झाला आहे, बॉयफ्रेंड असणं म्हणजे मुलीला वाटतं की अरे माझा बॉयफ्रेंड आहे, अरे वा मी तर खूपच भारी. पण ॲक्च्युअलमध्ये ती मुलगी हळूहळू कॅरेक्टरलेस होत जाते. कारण तुम्हाला मी सांगतो, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असणं चुकीचं नाही आहे, पण आता टाईम कशाचा आहे, तुम्ही आलात कशाला, तुमची परिस्थिती बघा. उगाच अमीर बॉयफ्रेंड आहे एखादा श्रीमंत आणि चला मग आता माझं काही नाही, आणि तो बॉयफ्रेंड जर तुमचं सिलेक्शन नाही झालं किंवा तुम्ही जर फेल झालात, किंवा असंच काही विद्यार्थी तर टाईमपाससाठी पण रिलेशनशिपमध्ये येतात. जर तसं झाल्यानंतर तुमचं करिअर बरबाद झाल्यानंतर ते तुम्हाला ब्लॉक करून टाकणार, झाला विषय तुमचा, बसा रडत. मग सगळ्यात जास्त दुःख कुणाला होणार आहे, तुमचं सिलेक्शन नाही झालं किंवा तुम्ही अनसक्सेस राहिलात, ते होणार आहे तुमच्या आईवडिलांना. तर त्या गोष्टी पण तुम्ही सगळ्या मुलींनी ध्यानात ठेवायच्यात. फ्रेंड बनवा, मी असं नाही म्हणत की फ्रेंड बनवून तुम्ही किती जरी सांगितलं तरी तुम्ही ती बनवणार आहे. त्यात माझा काही विषय नाही, आणि पर्सनल लाईफमध्ये मी काही इंटरफेअर पण करू शकत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही गोष्टी करायच्यात त्या ट्युशन एरियामध्येच करा. ट्युशन एरियाच्या बाहेर जायचं जास्त डोकं लावू नका तुम्ही. बाकी तुम्ही समजदार आहेत, कुठल्या गोष्टी करायच्यात कुठल्या गोष्टी नाही करायच्यात. इथं पण खूप भारी अष्टविनायक मंदिर आहे आपल्या ट्युशन एरियामध्ये. क्रीडा संकुलन आहे, तिथं तुम्ही टाईम स्पेंड करू शकता किंवा म्हणजे घुमू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की आपला क्लास, आपली मेस, आपलं हॉस्टेल, आणि असे 4-5 मैत्रिणी बनवायच्यात मुलींनी की ज्या की अभ्यास करताल थोड्याफार, म्हणजे करताल टाईमपास वगैरे, पण हॉस्टेलमध्ये. आणि जर मुलगी किंवा जी मुलगी असं डिस्कस करते की नाही आता ह्याचा बॉयफ्रेंड आहे, चल त्या मुलाला मेसेज करू, चल त्याला आय डी मागू, चल कॉफी डेटवर जाऊ, चल कॅफेमध्ये जाऊ, तर अशा मुलीला असं नाही म्हणायचं की जा तू मला नाही यायचं वगैरे. हळूहळू आपण त्या मुलींपासून कसा डिस्टन्स मेंटेन करू शकतो, ह्या गोष्टी तुम्ही मुलींनी बघायच्या पर्सनली. आणि राहिली बात पालकांची, तर पालकांना मला एवढंच सांगायचं की तुमची मुलगी तुमच्यासोबत इतकी फ्रीली असली पाहिजे की तिला जर कुठल्या मुलाने बोलला वगैरे, दिदी म्हणून का होईना बोलला, तर ती मुलीने लगेच तुम्हाला सांगितलं पाहिजे की आज असा दादा मला म्हणत होता. मग तुम्ही पण विचार करायचा की हा दादा कोण होता, दादा वगैरे विचारायचा असं तिला. कारण या गोष्टी इतक्या भारी. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 12वीत माझी एक मैत्रीण होती भूमी नावाची, तर तिचे वडील इथं आलते आणि त्यांनी म्हणजे व्हिडिओ वगैरे बघत होते माझे ते.
तर ते आले म्हणले की यार आमची मुलगी तुझे व्हिडिओज बघते, खूप म्हणते दादा खूप भारी व्हिडिओज बनवतो वगैरे, आमच्या घरी सगळे तुझे व्हिडिओज बघतात. तर मग दिस टाईप ऑफ बॉन्डिंग जर तुमच्यामध्ये तुमच्या मुलीमध्ये असेल तर मग काय अडचण नाही, बिनधास्त तुमच्या मुलीला पाठवून द्या. पण तुमची मुलगी जर तुम्हाला हे पण सांगत नसेल की तिच्या मैत्रिणीचं नाव काय आहे किंवा अभ्यासबद्दल किंवा असं काय डिस्कस करत नसेल पर्सनल लाईफबद्दल, तर मग थोडंसं तुम्ही कुठंतरी चुकताय असं मला वाटतंय पर्सनली. बाकी तुम्ही पण समजदार आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलीला टाईम द्या, तिला रोज कॉल करा, 5-10 मिनटं बोला की आज काय काय केलंस तू, किती लेक्चर केलेस, असं बोला. आणि जास्त प्रेशर देऊ नका मुलीवर की आता सध्या गोष्टी आता लवकरच मार्क जास्त पाड वगैरे. कारण जेव्हा प्रेशर येतं आपल्या माणसं डिप्रेशनमध्ये जायचा प्रयत्न करतात, तेव्हा मग ही आपले बॉयफ्रेंड, हे मित्र, पुन्हा गाडीवर फिरणं वगैरे असल्या गोष्टी मग हळूहळू बाहेर येतात. तर तुम्ही तिच्या अभ्यासावर फोकस करा, तिच्या हेल्थवर फोकस करा, विचारा तिला कसं चाललं आहे विषय. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलात फॉलो, तर मग तुम्ही बिनधास्त तुमच्या मुलीला ट्युशन एरियामध्ये पाठवू शकता. पण हां, थोडंसं कम्युनिकेशन असलं पाहिजे मुलीमध्ये ह्याच्यामध्ये. आणि राहिली बात जर तुमची मुलगी, म्हणजे काही काही मुली असतातच आता त्याच्या बापाचं नावच त्यांना डुबवायचं असतं, आपल्या बापाला कशाप्रकारे त्रास देता येईल हे बघायचंच असतं. तर आता त्याच्यात मी पण काय, देव पण काहीच करू शकत नाही. आता तुमचेच कर्म, ते जी तुम्हाला तशी मुलगी भेटली ती चुकीची, त्याच्यात आता आमची काय चूक नाही ना देवाची चूक आहे. कारण शेवटी काही गोष्टी असतात ज्या आता तुम्हाला पण माहीत असतील, जास्त सांगायची गरज नाही. पण जर तुम्ही चांगलं कम्युनिकेशन केलं मुलीसोबत, किंवा मुली पण जर बघत असेल आपल्या फॅमिलीसोबत जर तुमच्या सारखंच भांडणं होते, तर तुम्ही जर दुसऱ्यासोबत आपलं पेन डिस्कशन करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही आईवडिलांना सोडून जर मित्राला किंवा तुमच्या मैत्रिणीला जर तुमचं पेन सांगू शकताय, तर तुमच्या एवढं अनलकी आणि तुमच्या एवढं अनहॅपी सोबतच तुमच्या एवढं म्हणजे मेंटली डिस्टर्ब कोणच नाही. तुमचे जर आईवडील जर तुमचे मित्रमैत्रीण असतील, तर या जगामध्ये तुम्हाला कोणच महाग पाडू शकत नाही किंवा हॅपी राहण्यापासून कोणच वाचू शकत नाहीत. किती पैसे कमावणार काय ते तो स्वतःच्या मेहनतीवर डिपेंड करतात गोष्टी. तर आता बॉईजबद्दल बोलूयात थोडंसं. बॉईजसाठी टोटली डिफरंट आहे, मुलींसाठी पण डिफरंट आहे. पण आता अजून थोडंसं म्हणजे आता तुम्ही म्हणता तू काय लय ज्ञान द्यायला लागला, तू काय आहे, कोण आहे, तर त्या गोष्टीसाठी म्हणजे आता मी कायच सांगू तुम्हाला. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. तुम्हाला जर ट्युशन एरिया लातूरमध्ये ही लेवल आहे, तुम्हाला जर ट्युशन एरिया लातूरमध्ये आल्यानंतर इतक्या लेवलपर्यंत तुम्हाला बिघडायचंच असतं. म्हणजे ती इथपर्यंत नाही बिघडला तर तुमचं कॉलेजमध्ये जाऊन किंवा तुम्ही लाईफमध्ये कुठंच काहीच करू शकत नाही. थोडं तरी बिघडायचं लागतं, शातीर तर बनावंच लागतं. तर तुम्हाला इथपर्यंत जर बिघडायचं असेल तर मी इथपर्यंत बिघडलेलो आहे. इथून इथपर्यंतचा प्रवास आणि सोबतच मी सगळ्यात टॉपच्या क्लासमधला म्हणजे बॅचमधला सगळ्यात टॉपचा विद्यार्थी होतो आणि वरूनच त्याच बॅचमधला सगळ्यात टुकार विद्यार्थी पण होतो. म्हणजे सगळा अनुभव आहे माझ्याकडे, टॉपरपासनं बॅक बेंचरपासनं मिडल बेंचर. तुम्ही जे विचार करू शकता लातूरमध्ये भांडणं केल्यापासनं ते पार सगळ्या गोष्टी, लोकांची मदत करण्यापासनं ते व्हिडिओ बनवण्यापासनं टीचिंगपासनं A to Z ट्राय केल्यात आणि त्याच्यानंतरच हे सगळं ज्ञान तुम्हाला देतो आहे. मी जास्त ज्ञानी व्हिडिओज बनवत नसतो, पण हा व्हिडिओ बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आत्ता पेपर वगैरे झालेत बोर्डाचे, लातूरला येण्यासाठी विद्यार्थी वगैरे बघतात. तर या सगळ्या गोष्टी करत राहा. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे जे आता व्हिडिओ बघणार ते आता 10वीमधनं 11वीत गेलेले किंवा 11वीमधनं 12वीत गेलेलेच बघणार आहेत. रिपीटर जे विद्यार्थी आहेत ते आय होप जास्त म्हणजे त्यांना सांगायची गरज नसते. राहिली तर विद्यार्थ्यांची जे मुलगा आहे मुलाची विषय, कारण टुकार हे बघा, मुलगा जी जर तुमची फायनान्शियल कंडिशन थोडीफार ठीकठाक असेल तर तुम्ही नक्की या लातूरला, ट्युशन एरिया लातूरमध्ये एक्सपिरियन्स करा. तुम्हाला खूप साऱ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज सोबतच जे काय नीट जे तुम्ही तयारी करताय त्या पण तुम्हाला खूप साऱ्या इथं दिसतील. तुम्हाला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, लातूरमध्ये यायच्या आधी आणि लातूरमध्ये आल्यानंतर तुम्ही टोटली तुमची लाईफ डिफरंट चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इंट्रोवर्ट आहेत, खूपच कुणाला बोलत नाहीत, तर तुम्ही लातूरमध्ये आल्यानंतर तुमचं फ्रेंड्स वाढतील वगैरे, टुकार वगैरे, तुम्ही शिव्या देताल, छपरी बांधताल थोडे, ती इम्पॉर्टंट आहे गोष्टी, छपरी वगैरे बनणं. ह्या सगळ्या गोष्टी लातूरमध्ये आल्यानंतर तुमच्यासोबत होणार आहेत. त्याच्यानंतरच एक नवीन लाईफ भेटते, एक्सपिरियन्स भेटतो. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात.
ट्युशन एरिया लातूरमध्ये आल्यानंतर. तर मुलांसाठी तर मी नक्की सांगेल की तुम्ही नक्की या. तुम्हाला बुद्धी कमी असू द्या किंवा थोडक्यात काय पण असू द्या, तुम्हाला काय करायचं MBBS करायचं आहे नाही करायचं आहे, नक्की या तुम्ही. म्हणजे मिडल क्लास, जे अप्पर मिडल क्लासबद्दल बोलते, जे लोअर मिडल क्लास आहेत ज्यांच्याकडे पैसे वगैरे नाहीत, तर तुमच्याकडं तर ऑप्शन नाही दुसरा. तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की मेहनत करायची, अभ्यास करायचा आहे आणि आपली परिस्थिती बदलायची, कशा बी काही पण करून आपल्या आईवडिलांच्या डोक्यावरचं वजं कमी करायचं आहे, हीच तुमचं एक एम पाहिजे. आणि जे थोडेसे अप्पर मिडल क्लास आहेत किंवा अमीर आहेत टाईपचे, तर तुम्ही नक्की या. तुम्हाला इथे एक्सपिरियन्स वगैरे भेटेल. तू म्हणता तो असं का डिस्क्रिमिनेट करायला लागला आहे, ते डिस्क्रिमिनेट करायची काही गरज नाही आहे इथं. ती फॅक्ट आहे. तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर जे आधीच वेल सेटल्ड त्यांचे वडील वगैरे, तर त्यांनी इथं या नक्की. आणि ज्यांचे नाही आहेत त्यांनी जरी आलात तरी फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा आहे या ठिकाणी, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत. आता काय ॲडवाईस देतो तुम्हाला, हॉस्टेल कसं असलं पाहिजे, मित्र कसे असले पाहिजेत, मैत्रिणी असल्या पाहिजेत का नाही आहेत, अजून अभ्यासाचे पण काय ॲडवाईस देतो तुम्हाला. कारण मी तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल मी कोण आहे तर एकदा जावा चॅनलवरती, मोस्ट ओल्डेस्ट व्हिडिओ 10-15 व्हिडिओ बघा, तुम्हाला अंदाज येईल मी कोण आहे ती, आणि मगच माझ्या गोष्टी सिरियसली घ्या. तर नंबर 1 गोष्टी, आता हॉस्टेल कसं बघायचं. आता चला मी माझ्या पद्धतीने सांगतो, डायरी बंद करतो. तर हॉस्टेल बघायच्या असताना गोष्टी ना, तुम्हाला एक गोष्ट बघायची की त्या हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथले माणसं कसे दिसतील. तर त्यांचे तोंड वगैरे असे एकदम पडलेले असतील किंवा हे असतील. थोडक्यात सांगायला गेलं ना, ते असे स्कॅमवर नसून आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला गोड बोलून तुमचं ॲडमिशन करून घेतील आणि त्याच्यानंतर मग ते काहीतरी मेसमध्ये खराबी किंवा हॉस्टेलमध्ये रूमचं भाडं वाढवणे किंवा असं म्हणते की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जास्त भाडं द्या, किंवा म्हणजे गोष्टी असतात काय काय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहेत की मी तुम्हाला पर्सनली सांगतो, मुलींसाठी एक हॉस्टेलची ॲडवाईस देतो की जे असे खूप ओल्ड हॉस्टेल आहेत, 10-15 वर्ष 20 वर्षापासून चालणारे किंवा 5-6 वर्षापासून चालणारे, अशा हॉस्टेलमध्येच ॲडमिशन घ्या. चांगले हॉस्टेल आहेत. काय हॉस्टेलचे तुम्हाला नाव सांगतो मी. वेणुताई गर्ल्स हॉस्टेल, इथं रागिनी गर्ल्स हॉस्टेल, अजून SK गर्ल्स हॉस्टेल वगैरे, असे जे टॉपचे हॉस्टेल आहेत ना, मोठे गावकर सरांचं आपले गर्ल्स हॉस्टेल आहेत खूप सारे, तर त्या हॉस्टेलमध्ये तुम्ही नक्की विचार करा. अजून पण खूप आहेत पण. आणि हॉस्टेलची तेवढे बरं, अंबिका गर्ल्स हॉस्टेल इथं सुतमिल कंपाऊंडमध्ये तर खूप आहेत. सुतमिल कंपाऊंड एरियामध्ये जर हॉस्टेल घ्यायचं असेल तर गर्ल्स हॉस्टेल तिथं खूप आहेत. परिस्थितीनुसार हॉस्टेल घ्या. मी काय असं म्हणत नाही की मोठे गावकर सरचं लय भारी 5 स्टार आहे, वेणुताई पण भारी खूप पण ती घ्या, असं नाही म्हणत मी. आपली परिस्थिती बघा आणि मग हॉस्टेल घ्यायचा प्रयत्न करा. जास्त रिॲलिस्टिक व्हिडिओ वाटला असेल तरच सिरियसली या. तुम्हाला उगं काय पण हायपोथेटिकल सांगितलं नाही की तुम्हाला हे हॉस्टेल घ्यायचे, रागिनी घ्यायचं आहे, इथं करोडो रुपये म्हणजे लाखो रुपयाचं तुम्हाला रूम करायची वगैरे, असल्या काय फालतू गोष्टी मी सांगत नाही. तुम्हाला जे काय हॉस्टेल घ्यायचं आहे, जे काय मेस घ्यायची, मेसचं तर तुम्हाला मी सांगतो की चांगलीच मेस बघा, कारण हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. बरं की राहायचं एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे, कसलं पण हॉस्टेल असलं तरी चालते, फक्त बघा जरा ठीकठाक असलं तर म्हणजे बरं आहे. हॉस्टेल असं असलं पाहिजे की ट्युशनमधनं आपल्याला गेल्यानंतर वाटलं पाहिजे की वाव आपल्या घरी आलोत, असं हॉस्टेल असलं पाहिजे. मुलांसाठी तर मी सांगेन की हॉस्टेल बिस्टेल काय करत बसू नका, आपली रूम करायची आणि त्या रूमवरच राहायचं. मुलांचं काही नसते एवढं, मुलं राहू शकतात, टफ असतात मुलं जरा. बाकी मुलींचं काय नाही, रूम तर अजिबातच करायची नाही. कुठली मुलगी जर आली असेल ट्युशन एरियामध्ये, पालकांनी तर अजिबातच रूम करायची नाही. काय अडचण आली तर बिनधास्तपणे तुम्ही विचारू शकता. तुम्हाला मी नंबर, 1 सेकंड ओके, तर मी नंबर तर देऊ शकत नाही आहे तुम्हाला, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की जे आपले ऑफिस आहेत, मी आता RCCचं नाव घेत नाही, IIB झालं, RCC झालं, जे असे खूप वर्षापासून जे कोचिंग्स चालतात IIB RCC सारख्या, तर त्यांच्या ॲडमिशन ऑफिसमध्येच तुम्हाला हॉस्टेलची वगैरे माहिती मिळून जाईल. कारण त्यांचं म्हणजे टायअप वगैरे असं काय असतं थोडंफार. आता ते बिझनेस आहे, ते दोघाचा पण फायदा आहे, तुमचा पण फायदा, कुणाला काय प्रॉब्लेम आहे असं ना. टायअप आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे की फक्त आपल्यासाठी कुठली गोष्ट चांगली. तर तिथं गेल्यानंतर तुम्ही हॉस्टेलचं पण विचारू शकता. असं नाही आहे की फक्त आता RCCमध्ये गेलं, IIBमध्ये गेलो की आम्हाला ट्युशन लावायचं, असं काय नाही आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही
स्पेशली मोठे गावकर सरला पण जाऊन विचारू शकता की आम्हाला कुठलं हॉस्टेल पाहिजे, आमचा हे विद्यार्थी आम्हाला मार्गदर्शन पाहिजे, किंवा तिकडं कोण आहे IIBचं त्यांना पण विचारू शकता की आम्हाला हे हॉस्टेल पाहिजे, कुठलं हॉस्टेल घेऊत, कुठल्या गोष्टी करूत. असं काही नाही आहे. मोठे गावकर सर हमेशा मोठे गावकर सर झाले जे मेन म्हणजे जे खानदानी ज्यांनी मेहनत करून पैसे कमावलेले आहेत ते असं कधीच ॲटिट्यूड दाखवत नाही. ते हमेशा तुम्हाला सपोर्टच करत राहतील, विद्यार्थ्यांसाठीच ते काम करत राहतील. मोठे गावकर सर सारखे माणसं झाले. तिकडं IIB वाले झाले, त्यांचं नाव काय होतं, चिराग सर काहीतरी. पुन्हा इथले हॉस्टेलवाले झाले जे वेणुताईचे मालक आहेत, वेणुताई गर्ल्स हॉस्टेलचे मालक आहेत. असे जे थोडेसे खानदानी इमानदार माणसं असतात ना, ते तुम्हाला नक्की सांगतील, तुम्हाला हमेशा मार्गदर्शन करतील. असं नाही आहे की तुम्ही आत्ता असं पण नाही की तुम्ही IIBला ॲडमिशन घेतले म्हणून मोठे गावकर सर तुम्हाला माहिती देणार नाही. असा इथं काहीच विचार करत नाही कोणच. सगळ्यांसाठी विद्यार्थी सेमच आहेत. तर हॉस्टेलचा विषय झाला. आता फ्रेंड सर्कलचा विषय. मेस तर काय आहे बघा, हॉस्टेलवाले मुलींसाठी तर म्हणजे असतीच बरं का, बरी हॉस्टेल जे असते ते टॉपचे. बाकी मुलांसाठी तर मी सांगितलेले पूर्ण ब्रह्मा मेस आहे आपली, माझ्या मित्राचीच आहे. तुम्ही म्हणता ती मित्राचं प्रमोट करते का, तसे काही नाही आहे. ती मेसच तशी की ती मित्र, त्याची फॅमिली, करोडपती माणसं आहेत ते तिथंच जेवतात. मी पण तिथंच जेवतो, सगळे तिथंच. मग कशाला, चांगलीच आहे की नाही, चांगलीच असणार आहे. जाहीरची बात आहे. तुम्ही राईस प्लेट खाऊन बघा की 100 रुपयाची. आता मेस तर झालं, ते पण झालं. आता फ्रेंड सर्कलची गोष्ट करू तर मुलींसाठी तर मी सांगितलेलं आहे की ज्या अशा मुली असतील बॉयफ्रेंड आहे ज्यांचा, त्यांच्यापासून असं नाही की त्यांना बोलायचं नाही. कारण तुम्ही जर त्यांना अवॉइड केलं बोलायचं तर ते तुमच्या आयुष्यामध्ये अजून दुर्बीण लावून बघणार की हिचं वाटोळं कसं करता येईल. अभ्यास करते यार, कसा अभ्यास करते हिचं वाटोळं कसं करता येईल. तर असं तुम्ही पण शातीर बना थोडं की ही आपलं वाटोळं करू शकते. तर असं नाही की आपण हिचं वाटोळं करायचं, पण आपलं वाटोळं होतापासून कसं वाचवायचं या गोष्टी पण आपण बघायच्या. आता तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की फ्रेंड सर्कल मुलींनी तर असं बनवा, गरीब घरातली विद्यार्थी किंवा जी खूप अमीर आहे, त्या दोघीलाच व्हॅल्यू माहीत असते. खूप अमीर आहे तिला माहिती आहे की तिच्या वडिलांनी कशा प्रकारे एवढं बनवलं आहे, आणि जी खूप गरीब आहे तिला माहिती आहे की आपण जर अभ्यास नाही केला तर आपल्या आईवडिलांनी जशा प्रकारे वजं उचललं आहे, ऊस तोडलेला आहे, आपल्याला पण लाईफमध्ये कुठल्या तरी शेतकऱ्याच्या घरात देतील ती, आणि तिथं पण आपल्याला आयुष्यभर अशीच हमाली करत राहायची. तर त्याला अनुभव हे असतं. जी मिडल क्लास असतात ना लोक, जे की थोडेसे म्हणजे लाडाची विद्यार्थी, म्हणजे मुलगी वगैरे असते त्यांची, मिडल क्लास अप्पर मिडल क्लास जी रेंज असते ना, तिथले टवाळक्या करणारे मुलं असते, त्यांच्यापासून जरा दूर राहा. त्यांना पण असतं म्हणजे काही बिझनेस माइंडेड असते जे हमेशा मतलब चांगल्याच गोष्टी डिस्कस करतात माझ्यासारखे, किंवा माझे मित्र इथं 2-4 तुम्हाला त्यांच्यासोबत पण इंटरव्ह्यू तुम्हाला मी सांगेन. त्यांचं वय काय आहे तुम्हाला सांगू का मी, 17-18 वर्ष वय. ते असं बोलतात जसं काय 20 म्हणजे 30-40 वर्षाचा माणूस असं बोलत असेल. असे विद्यार्थी तुम्ही बनवा. भलेही त्या अभ्यासात थोडासा कमी असेल, पण त्याचं मन मात्र क्लिअर असलं पाहिजे. असं नसू नाही की यार ही तर एकदमच चल दारू पिऊ, चल सिगरेट घेऊ, आणि अशा तुम्हाला मीम्स पाठवल की गई पढाई भाड में, हम तो लोंडियाबाजी करेंगे. इंस्टाग्रामवर अशा मीम्स पाठवायला लागली, डायरेक्ट त्याला रिस्ट्रिक्ट करून टाकायचं भाई. आता मीमचा जमाना आहे. टाईमपास म्हणून आता फॉर एक्झाम्पल एक ती मीम ट्रेंडिंगला चालली, मे गिरा होया बंदा जमा नीच बलिये. अशी एक मीम होती की माँ बाप ने घर के पैसे घर का खेत बेचकर पढ़ा नहीं भेजा कोटा, और इधर लड़का मतलब लड़की के साथ घूम रहा आहे, आणि त्याच्यावरती मीम टाकली, मे गिरा होया बंदा जमा नीच बली. म्हणजे ही फनी मीम आहे. असं तुम्हाला वाटतंय का? ते असले मीमर्सला तर कधी मारलं पाहिजे धरून, असं मला वाटतं. मीम्स पण अशा बनवल्या पाहिजेत की त्या मीम्सचे व्हॅल्यू थोडीफार परिस्थिती कळली पाहिजे. मी पण आता एक पेज बनवलेलं आहे लातूर सोशल हब म्हणून, त्याच्यावर मी तशाच मीम्स टाकणार की ज्या तुम्हाला हमेशा तुमची लायकी, तुमची परिस्थिती आटून देणार, तुम्हाला अभ्यास करायलाच भाग पाडणार. तर ह्या गोष्टी झाल्या फ्रेंड सर्कलबद्दल. आता काही असतात अजून काय जे आउटसायडर भांडणं वगैरे करतात, जे लोकलचे, तर त्यांना काय घाबरायची गरज नाही आहे. जर कोणच जास्त दादागिरी करत असेल तर डायरेक्ट 112ला कॉल लावायचा आहे. 112वर कॉल लावल्यानंतर तुम्हाला 10 मिनटामध्ये तिथं पोलीस येतील. आणि लई एखादं म्हणत आहे मी ह्या डॉनला ओळखतो आणि त्यांना काय भ्यायचं करत नाही. तुम्हाला पोलीस हात टच पण करणार नाहीत. लातूर पोलीसमध्ये माझे खूप सारे ओळखीचे येतं.
माझी बहीण पण लातूर पोलीसमध्येच आहे, दामिनी पथकमध्ये. ते तुम्हाला कधीच ज्यांनी कॉल केला आहे त्याला कधीच हे म्हणणार नाहीत की तू असं का करतोय.